हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिया हा चॅप्टर शिकत होतो. हा चॅप्टर शिकता शिकता आपण ॲटम्सवाला सेक्शन कंप्लीट करून टाकला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियावाला सेक्शनला सुरुवात करणार आहोत. तर लक्ष द्या, ॲटम्स न्यूक्लिया वेगवेगळे सेक्शन आहेत. मोस्टली त्यांचा तर काहीच संबंध नाही आहे, पण न्यूक्लियावाला सेक्शन थोडा त्यातल्या त्यात जास्त इंटरेस्टिंग आहे, थोडासा कॉन्सेप्च्युअली बघायला गेलं तर होप सो तुम्हाला इंटरेस्ट येत आहे चॅप्टरमध्ये. ठीक आहे, चला तर स्टार्ट करूया. आता नेक्स्ट सेक्शन आहे या चॅप्टरचा ॲटॉमिक न्यूक्लियस. कोणता आहे? ॲटॉमिक न्यूक्लियस. आता ॲटॉमिक न्यूक्लियस म्हणजे काय? ॲटममध्ये काय असतं? ॲटममध्ये ऑर्बिट्स असतात, ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आता ते इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व वगैरे होत आहेत, हे सगळं खरं आहे. ते इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स कोणाच्या अराउंड होत आहे? न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, म्हणजे ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. तर त्यांना कुणी ना कुणीतरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला असणार आहे. तर ते आपण ॲटम्समध्ये बघितलं की त्यांना इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सनी तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलेला असतो. ठीक आहे, तर आता पुढच्या कॉन्सेप्टवरती जाऊयात आपण, ॲटॉमिक न्यूक्लियसच्या. आता कॉन्स्टिट्युएंट ऑफ न्यूक्लियस काय आहेत? कॉन्स्टिट्युएंट ऑफ न्यूक्लियस काय काय आहेत? न्यूक्लियसमध्ये काय काय असतं रे? न्यूक्लियसमध्ये काय काय असतं हे तर माहिती आहे ना आपल्याला. न्यूक्लियसमध्ये असतं बाळांनो प्रोटॉन्स आणि न्यूक्लियसमध्ये असतात न्यूट्रॉन्स. न्यूक्लियसमध्ये काय असतात? प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. पहिली गोष्ट, या दोघांनाही कलेक्टिव्हली आपण न्यूक्लियॉन्स म्हणू शकतो. या दोघांनाही आपण कलेक्टिव्हली काय म्हणू शकतो? न्यूक्लियॉन्स म्हणू शकतो. क्लिअर? दोघांनाही कलेक्टिव्हली आपण न्यूक्लियॉन्स म्हणू शकतो. क्लिअर? तर चला पुढे जाऊया. प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स यांना न्यूक्लियॉन्स म्हणतो. आता मासची गोष्ट येते. मासबद्दल यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. मासबद्दल डिस्कशन इम्पॉर्टंट आहे यामध्ये. मास जे असतं ना प्रोटॉनचं आणि न्यूट्रॉनचं, तर इथं आपल्याला एक पॉईंट सांगून देतो मी तुम्हाला. न्यूट्रॉन, मास ऑफ न्यूट्रॉन is slightly higher than mass of proton. थोडंसं जास्त असतं, बट तरीही आपण अप्रॉक्सिमेटली थोडासाच फरक असतो, खूप जास्त फरक नसतो. अप्रॉक्सिमेटली आपण काय करतो? मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉनला आपण अप्रॉक्सिमेटली सेमच घेऊन टाकतो. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली सेम घेतो, एक्झॅक्टली सेम नसतं ॲक्युरेटली. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मास ऑफ प्रोटॉन जे आहे ना ते खूप जास्त असतं. कशाच्या मासपेक्षा? इलेक्ट्रॉनच्या मासपेक्षा. तर किती पटीने जास्त असतं? तर ऑलमोस्ट 1836 टाइम्स असतंय मास ऑफ प्रोटॉन मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या पेक्षा. ठीक आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉनच्या पेक्षा. क्लिअर? आता बघा, मास ऑफ प्रोटॉन इज अबाउट 1836 टाइम्स दॅट ऑफ इलेक्ट्रॉन. सगळं लिहिलं मी. आता प्रोटॉन जे असतात ना, प्रोटॉन्स पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि न्यूट्रॉन्सवरती कोणताच चार्ज नसतो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलेली असणार आहे ना की न्यूक्लियस, हाय ॲटॉमिक नंबरवाल्या एलिमेंट्सचा न्यूक्लियस अनस्टेबल असतो. ऐकलंय ना? हाय ॲटॉमिक नंबरवाल्या एलिमेंट्सचा न्यूक्लियस अनस्टेबल असतो. ऐकलंय बरोबर? आता ते ऐकलं आहे ती गोष्ट वेगळी, पण ते का बरं असतं? त्याचं रिझन, त्याच्या मागचं काय सायन्स आहे, ठीक आहे, तर ते आपण इथं बघणार आहोत. हे तुम्हाला ऑब्व्हियसली क्लिअर झालं असणार. आणि न्यूट्रॉन जे असतात ना, त्याचं नेमच सांगतंय की ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे आणि प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. क्लिअर? नेक्स्ट, आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? कोणत्याही एलिमेंटला रिप्रेझेंटेशन ऑफ एलिमेंट बघायचं आपल्याला. कोणत्याही एलिमेंटला तुम्ही कसं रिप्रेझेंट करता? कोणत्याही एलिमेंटला रिप्रेझेंट करायला आपण असं रिप्रेझेंट करत असतो, बरोबर आहे? एक्स झेड एने. करेक्ट आहे. एक्स म्हणजे तो एलिमेंट. झेड म्हणजे काय असतं? आता लक्ष द्या, झेड म्हणजे काय असतं? झेड म्हणजे असतो ॲटॉमिक नंबर.
झेड म्हणजे काय असतं, ॲटॉमिक नंबर. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे हेच असतात तुमचे नंबर ऑफ प्रोटॉन्स. काय असतात, हेच असतात तुमचे नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा. नंबर ऑफ प्रोटॉन्स इतकेच, हो जितके झेड तितकेच नंबर ऑफ प्रोटॉन्स NP, किंवा तितकेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सुद्धा. पण इकडे इलेक्ट्रॉन बद्दल जास्त काय बोलायची गरज नाही पडत, जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. कळालं का, झेड दाखवतोय तेव्हा. ए म्हणजे काय असतंय, ए म्हणजे असतं मास नंबर. ए म्हणजे काय असतोय, ए म्हणजे असतोय मास नंबर. आता मास नंबर म्हणजे काय, मास नंबर म्हणजे काय सांगतो, लक्ष द्या थोडस बाळांनो. मास नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आता बाळांनो, नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजे NP आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे NN लिहा सध्यापुरतं लिहा, ठीक आहे. आता मला सांगा, NP प्लस NN म्हणजे काय असतं, तुमचं ए असतं ना. जर मला समजा नंबर ऑफ न्यूट्रॉन्सच पाहिजेत फक्त, कधी एकदम बेसिक सांगतोय मी, हे टेक्स्टबुक मध्ये नसतं दिलेलं इतकं, ठीक आहे. फक्त नंबर ऑफ न्यूट्रॉन्सच पाहिजे, तर याला काय लिहू शकतो मी, A मायनस NP लिहू शकतो. अरे बबड्या, एवढं कशाला करतो रे, NP सो विचार करायचा. NP म्हणजेच तुमचं झेड असतं. अरे झालं की नाही झालं, NP म्हणजेच झेड असतं ना. तर इथं झालं नंबर ऑफ न्यूट्रॉन्स म्हणजे A मायनस झेड, संपला विषय. प्रोटॉन्स म्हणजे नंबर झेड आणि न्यूट्रॉन्स म्हणजे A मायनस झेड, संपला विषय. आता बघा, ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं, द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन अ ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. नंबर ऑफ प्रोटॉन्स. सर तुम्ही हे कसं काय सांगताय की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण तेवढे. जर ॲटम बोलतोय आपण, त्यातनं तुम्हीच काही काढलं नाही, काहीच त्यात टाकलेलं नाहीये, तर ॲटम न्यूट्रल असतो. न्यूट्रल कसा असतो ॲटम, न्यूट्रल असतो, न्यूट्रल पूर्ण, हे माहिती तुम्हाला. नेक्स्ट, आता मास नंबर म्हणजे काय, ए असतं मास नंबर म्हणजे द टोटल नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांना आपण कलेक्टिव्हली काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स म्हणतो. काय म्हणतो बाळांनो, न्यूक्लियॉन्स. चला नेक्स्ट, आता असतं आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे जर दोन एलिमेंट आहे आणि दोन एलिमेंटचा झेड सेम आहे पण ए वेगळा आहे. दोन एलिमेंट्सचा जर झेड सेम आहे पण ए वेगळा आहे, तर त्याला आपण म्हणतो आयसोटोप्स आहेत. जसं की He23 आणि He24 झेड सेम आहे पण ए वेगवेगळा आहे. ए वेगवेगळा म्हणजे काय, मास नंबर वेगवेगळा, याला आपण काय म्हणतो, आयसोटोप्स. एक मार्काला डेफिनेशन येऊ शकते बोर्ड्समध्ये, तर एक मार्काला डेफिनेशन लिहायची नाही की एक्झाम्पल्स लिहायचं, ठीक आहे. ड्यूटेरियम ट्रिटियम माहिती आहे का तुम्हाला, ड्यूटेरियम ट्रिटियम हे सुद्धा आयसोटोप्सच आहेत हायड्रोजनचे. जसं काय 1H1 1H2 1H3, ह्याला बघा ना, हे सगळे आयसोटोप्स आहेत हायड्रोजनचे, कारण की त्यात झेडची व्हॅल्यू सगळ्यांमध्ये सेम आहे आणि एची व्हॅल्यू सगळ्यांमध्ये वेगवेगळी आहे. नेक्स्ट, आयसोबार्स. द ॲटम्स हॅव्हिंग द सेम मास नंबर. आयसोबार्स म्हणजे काय, ए सेम असणार, झेड वेगवेगळा असणार. नेक्स्ट आयसोटोन्स म्हणजे काय. आता ए पण सेम झाले, झेड पण सेम झाले. आता याच्यात नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम असतात. सर म्हणजे झेड बद्दल बोला बरं एकदा. झेड बद्दल बोलू का बाळांनो, झेड वेगळा. अच्छा ठीक आहे सर, झेड वेगळा, ए पण वेगळा. ओ भाई, झेड वेगळा आणि ए वेगळा, काय सेम घ्यायचं सर, ए मायनस झेड सेम. ए मायनस झेड सेम म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम. क्लिअर, ए मायनस झेड सेम म्हणजे काय, नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम. चला नेक्स्ट,
आता युनिट्स फॉर मेजरिंग मासेस ऑफ ॲटम्स अँड सब ॲटॉमिक पार्टिकल्स. युनिट्स काय काय आहेत मास आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे मास मेजर करण्यासाठी. जसं की तुम्हाला सांगितलं आहे की मॉडर्न फिजिक्स जेव्हा सुरू झालं आहे, आता मॉडर्न फिजिक्समध्ये ना एनर्जीचं युनिट तर आपलं जूल असतं किंवा हीट सेक्शनमध्ये कॅलरी असतं. पण मॉडर्न फिजिक्समध्ये आपण एनर्जीचं एक नवीन युनिटबद्दल बोलत होतो, जे की होतं EV, इलेक्ट्रॉन वोल्ट. काय होतं ते की EV होतं, EV इलेक्ट्रॉन वोल्ट. ठीक आहे. तसंच माससाठी पण kg हे खूप मोठं युनिट होऊन जातं. माससाठी kg हे खूप मोठं युनिट होऊन जातं. मी तुम्हाला एक युनिटचं गोष्ट सांगतो. एक असतं बाळांनो ॲटमिक मास युनिट. एक कॉन्सेप्ट असतोय ॲटमिक मास युनिट. AMU ने डिनोट करताय किंवा त्याला आपण U ने डिनोट करतो. AMU ने डिनोट करतो किंवा त्याला आपण U ने डिनोट करतो. ठीक आहे. तर आता AMU किंवा U लक्ष द्या याच्यात. आता थोडंसं 1 AMU म्हणजे काय असतं, जसं 1 EV म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल असतं. तसंच 1 AMU म्हणजे काय असतं, सिम्पली मास ऑफ C12 काढायचं. मास ऑफ C12 काढायचं आणि त्याला 12ने डिवाइड करायचं. हे जे काय मास येईल ना त्याला आपण 1 AMU म्हणतो. C12चं मास काढायचं. कसं काढायचं सर, मी सांगतो. मास ऑफ C12. आता कार्बनचं मास काढायचं आपल्याला, तर कसं काढायचं. इलेक्ट्रॉनचा मास आपण निग्लेक्ट करतो कारण की इलेक्ट्रॉनचं मास खूप कमी असतं. तुम्हाला मी ही व्हॅल्यूज लक्षात नाही ठेवलेल्या आहे, तुम्हाला मी व्हॅल्यूज सांगतो. 1 मिनटं थांबा फक्त, कारण की ते व्हॅल्यूज रटायची गरज नाही आहे. कंपॅरिझनसाठी पण तो आपण त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवल्या तर चांगली गोष्ट आहे. मास ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे काय काय येतं, प्रोटॉन येतं, न्यूट्रॉन येतं, आणि इलेक्ट्रॉन येतं. प्रोटॉन येतं, न्यूट्रॉन येतं आणि इलेक्ट्रॉन येतं. क्लिअर आहे इथपर्यंत. आता लक्ष द्या थोडंसं. ह्यांचं मासेस कशात बघायचं आपल्याला, kg मध्ये बघायचं आहे आणि AMU मध्ये बघायचं आहे. बघा बाळांनो, AMUचं थोडंसं इकडे लिहूयात आपण. kg मध्ये जे असतं ना प्रोटॉनचं मास, ते असतं 1.672623 इंटू 10⁻27 सॉरी, खूप कमी झालं बरं का. -27 म्हणजे समजू शकता खूप कमी व्हॅल्यू झाली आहे. न्यूट्रॉनचं असतं बघा, कळालं का. जास्त फरक नाही आहे. डिजिट डेसिमल नंतर पण 2 डिजिट नंतर येतोय फरक. डेसिमल नंतर पण 2 डिजिट नंतर येतोय फरक. इलेक्ट्रॉन हे तर अजून कमी असतं, -31 असतंय. इकडे जरी नंबर जास्त आहे, इकडे खूप कमी झालाय. AMU मध्ये यांचे मासेस मी सांगून देतो तुम्हाला. AMU मध्ये यांचे मासेस सांगून देतो, लक्ष द्या फक्त. क्लिअर. बघा खूप फरक आहे, खूप फरक आहे. आता हे झाले मासेस. बघा AMU मधले जास्त कामी येतात. आता मास ऑफ C12चं मास कसं काढायचं आहे, काही नाही. C12चं मास काढायला मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन ॲड करायचं आहे. मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन ॲड करायचं. किती प्रोटॉन असतात याच्यात असतात बाळांनो 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन. अप्रॉक्सिमेटली मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन आपण सेमच घेतो अप्रॉक्सिमेटली. आणि ते किती असतंय 1.67 इंटू 10⁻27. पुढचा जो व्हॅरी होणारा नंबर आहे ना, त्या व्हॅरी होणाऱ्या नंबरला आपण कॅन्सल करून टाकतो. व्हॅरी होणाऱ्या नंबरला आपण कॅन्सल करून टाकतो. ठीक आहे. चला मग, तर मग काय करायचं, 6 इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस 6 इंटू मास ऑफ प्रोटॉन. न्यूट्रॉनला पण प्रोटॉनचंच मास द्यायचं आहे. हे किती झालं तुमचं 12 इंटू मास ऑफ प्रोटॉन. हे काय झालं, मास ऑफ C12 झालं. आता हे C12चं मास इथं पुट करा.
1 AMUच्या फॉर्म्युल्यात पुट करा. C12चं मास किती असतं रे बाळांनो? 12 इंटू मास ऑफ प्रोटॉन असते, करेक्ट आहे. आणि डिवायडेड बाय किती? 12 करायचं होतं ना. स्टँडर्डच आहे, डिवायडेड बाय 12 करायचं, हे स्टँडर्डच होतं तुमचं. तर हे 12 कॅन्सल. बाळांनो सिम्पल आहे. 1 AMU म्हणजे अप्रॉक्सिमेटली असतं एका प्रोटॉनचं मास. एका प्रोटॉनचं मास म्हणजे सर तुम्ही जे नेक्स्ट स्लाइडवर लिहिलं ते का? नाही बाळांनो, ते नाही लिहायचं. का बरं? कारण की आपण प्रोटॉन न्यूट्रॉनना अप्रॉक्सिमेटली सेम घेतलंय, तर जे सेम घेतलंय ते लिहायचं. तर 1 AMU म्हणजे होऊन जाईल तुमचं 1.67 इंटू 10⁻⁻27 kg. हे झालं तुमचं युनिट कन्व्हर्जन AMUचं kg मध्ये. सिम्पलचं युनिट कन्व्हर्जन शॉर्ट नोट लिहायला येऊ शकते, ठीक आहे. AMU वगैरे काय असतंय, कसं असतंय, क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे जाऊयात आपण. मग आता हे झालं. हा टेबल लक्षात नाही ठेवला तरी चालेल. व्हॅल्यूज वरती डिफरन्स बघा फक्त कसं ऑब्झर्व करता येतो तुम्हाला. नेक्स्ट असते बाळांनो साईज ऑफ न्यूक्लियस. आता सगळ्या आयटमच्या न्यूक्लियसची साईज सेम असते का? तर नाही, ऑब्व्हियसली न्यूक्लियसची साईज सेम नसते. एक फॉर्म्युला असतो रेडियस ऑफ न्यूक्लियससाठी. रेडियस ऑफ न्यूक्लियससाठी एक फॉर्म्युला असतो बाळांनो. तो फॉर्म्युला असतो रेडियस ऑफ न्यूक्लियसवाला R0 इंटू A⁻⁴. नीट लिहितो अजून थोडंसं थांबा. R0 इंटू A⁻⁴ हा असतो फॉर्म्युला रेडियस ऑफ न्यूक्लियससाठी. कशासाठी असतो? रेडियस ऑफ न्यूक्लियससाठी. आता लक्ष द्या थोडंसं. ए म्हणजे काय असतंय? मास नंबर असतंय, बरोबर आहे. ते तर माहितीच आहे सर आपल्याला. ठीक आहे. आता R0 म्हणजे काय असते? R0 म्हणजे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट येते त्याची व्हॅल्यू पण असेल ना सर? बिलकुल. कॉन्स्टंट येते त्याची व्हॅल्यू आहे 1.2 फर्मी. काय व्हॅल्यू त्याची? 1.2 फर्मी. तर 1.2 इंटू फर्मी म्हणजे असतं 10⁻⁻15 मीटर. हां, 10⁻⁻15 मीटर 1.2 फर्मी. ठीक आहे. आता हे झालं. सर एक्झाम्पल देऊन टाका. एक्झाम्पल देतो बाळांनो ॲल्युमिनियमचं. ॲल्युमिनियमच्या न्यूक्लियसची जर रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे R ॲल्युमिनियम, तर आपल्याला घ्यावे लागेल R0. तर आपण घेऊया R0 A⁻⁴. R0 किती घ्यायचं रे बाळांनो? R0ला घ्यायचं आहे 1.2 फर्मी. ए किती असतं ॲल्युमिनियमचं? म्हणजे मी जाणून बुजून ॲल्युमिनियम घेतलंय स्वतःहून, कारण की ॲल्युमिनियम तुम्हाला माहिती आहे 27 असतं, परफेक्ट क्यूब रूट आहे. तर हे तुमचं येणार आन्सर 3 आणि 3 इंटू 1.2 म्हणजे येणार 3.6 फर्मी. ही ॲल्युमिनियमची आहे ना. म्हणजे जी रेडियस ऑफ न्यूक्लियस असते ती मास नंबरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते, पण त्याच्या पॉवर 1/3 म्हणजे खूप जास्त वाढत नाही, पण ऑब्व्हियसली वाढते डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळे. ठीक आहे. हे झालं साईज ऑफ न्यूक्लियसबद्दल. नेक्स्ट ऑब्झर्वेशन आपण करणार आहोत. नाही, न्यूक्लिअर फोर्सेसवरती नाही जायचं आहे. न्यूक्लिअर फोर्सेसवरती जाण्याच्या आधी आपल्याला एक कॉन्सेप्ट बघायचा आहे. कोणता कॉन्सेप्ट बघायचा आहे न्यूक्लिअर फोर्सेसवर जाण्याआधी? एक कॉन्सेप्ट असतो डेन्सिटी ऑफ न्यूक्लियसवाला. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी आता आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजे. काय? व्हॉल्यूम. न्यूक्लियसचा शेप कसा असतो? स्पेरिकल असतो. स्पेरिकल असतो तर त्याचं काही ना काही तर व्हॉल्यूम असणार, बरोबर. स्पियर व्हॉल्यूम किती असतं स्पियरचं? 4/3 πr³. करेक्ट आहे? हो सर. मास कसं काढणार रे न्यूक्लियसचं? न्यूक्लियसचं मास कसं काढणार? प्रश्न तर चांगला आहे सर. न्यूक्लियसचं मास कसं काढणार? मी सांगतो. न्यूक्लियसचं मास असतं काय? सहसा न्यूक्लियसचं मास असतं मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन, बरोबर आहे. असतंय मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. क्लिअर? आता बघा थोडंसं लक्ष देऊन. ठीक आहे.
प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. मला सांगा, जर मी मास ऑफ प्रोटॉन MP घेतलं आणि मास ऑफ न्यूट्रॉन MN घेतलं आणि जर मी असं लिहिलं डायरेक्ट चालतं का, A इंटू मास ऑफ प्रोटॉन. सर कसं काय, ए मध्ये काय काय आलं, प्रोटॉन न्यूट्रॉन दोघांचे नंबर आले आणि प्रोटॉन न्यूट्रॉनचं तर मास अप्रॉक्सिमेटली सेमच असतं. तर हे झालं मास ऑफ न्यूट्रॉन. डेन्सिटी कशी लिहिणार, डेन्सिटी इज इक्वल्स टू मास लिहिणार आपण A इंटू मास ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय 4/3 पाय आर क्यूब ना, आरच्या जागी लिहिणार R0 A रेस टू पॉवर 1/3 चा क्यूब. करेक्ट आहे. आता बघा थोडंसं लक्ष द्या, लक्ष द्या. A इंटू मास ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय 4/3 पाय इंटू R0 चा क्यूब इंटू A. अरे गड्या, A आणि A कॅन्सल, A आणि A कॅन्सल झालं ना रे बाबा. याला वरती तसंच ठेवा. डेन्सिटी इज इक्वल्स टू 3 ला वरती घेऊन जा, तर फॉर्म्युला बनतो 3 इंटू मास ऑफ प्रोटॉन डिवायडेड बाय 4 पाय R0 चा क्यूब, 4 पाय R0 चा क्यूब. क्लिअर. आता R0 फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, लास्ट स्लाइडवर बघितलं आणि त्याच्या आधी बघितलं की मास ऑफ प्रोटॉन पण फिक्स आहे ऑलमोस्ट. अरे हो, अरे हो, दोन्ही पण फिक्स आहे जवळजवळ. तर व्हॅल्यूज पुट करून टाका ना, माहिती आहे तर सगळं माहिती आहे ना मग आपल्याला, का बरं थांबलं आपण. क्लिअर. आता हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेटरने. डेन्सिटी मिळणार तुम्हाला 2.3 इंटू 10⁻17 kg/m³ आसपास. याच्या काय मिळणार, आसपास मिळणार. आता मला सांगा, ही कोणत्या ॲटमची काढली, कोणत्या एलिमेंटची काढली मी न्यूक्लियसची डेन्सिटी, सांगा बरं. कोणत्या एलिमेंटच्या न्यूक्लियसची डेन्सिटी काढली. सर तुम्ही तर बोललेच नाही कोणत्या एलिमेंटबद्दल. अरे इन जनरल काढलं, म्हणजे सगळ्या एलिमेंटच्या न्यूक्लियसची डेन्सिटी सेम. अरे बाप, ही तर खूप मोठी गोष्ट झाली. व्हॅलिड फॉर ऑल एलिमेंट न्यूक्लियस, व्हॅलिड फॉर ऑल एलिमेंट न्यूक्लियस. क्लिअर. हां, आता याच्यावरनं एक कन्क्लुजन काढूया आणि मग पुढे जाऊया. क्वेश्चन असा असतो, आला नाही अजून, पण MCQ मध्ये जर विचारलं, टफ केलं तर विचारू शकतात. वाय डू न्यूक्लियस ऑफ हायर ॲटमिक नंबर एलिमेंट्स अनस्टेबल. हा क्वेश्चनचा आन्सर आपण करूया, बुकमध्ये नाही दिलेलं, लक्ष द्या थोडंसं. हायर ॲटमिक नंबरवाल्या एलिमेंट्सचं न्यूक्लियस अनस्टेबल का बरं असतं. ठीक आहे, का बरं असतं हे मी सांगतो तुम्हाला आधी. आता याचं रिझन असं आहे बाळांनो, की जसं जसं आपण पुढे जाऊ, मला सांगा डेन्सिटी सेम आहे सगळ्यांची. डेन्सिटी सेम म्हणजे साईज सेम का, बिलकुल नाही, बिलकुल नाही. डेन्सिटी सेम म्हणजे मास सेम का, बिलकुल नाही. डेन्सिटी सेम म्हणजे मास बाय व्हॉल्यूमचा रेशो सेम, म्हणजे जे कॉम्पॅक्टली किती डेन्सली ते भरले जातात त्याच्याबद्दल आपण इथं डिस्कशन करत असतो. ठीक आहे. तर आता याचा आन्सर असं लिहायचं, ॲज डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस ऑफ ऑल द एलिमेंट्स is same, but number of protons increases as atomic number increases. Increases as atomic number increases, so repulsion also increases. Which leads to
Repulsion also increases, which leads to unstable nucleus. Which leads to unstable nucleus. Clear? हे झालं अनस्टेबिलिटीचं रिझन. आता गोष्ट अशी आहे सर, आता तुम्ही म्हणसाल की कन्फ्यूज करताय, असं काही नाही. एक ट्विस्ट आणतोय, इंटरेस्ट आणतोय फक्त, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला जरासा अजून इंटरेस्टने येता येईल. न्यूक्लियस अनस्टेबल का आहे याचं रिझन कळालं, मी लिहूनही दिलं तुम्हाला. इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की याची हाफ लाईफ टाईम जी असते ना, म्हणजे न्यूक्लियसला अर्ध व्हायला 10⁻14 इयर्स लागतात. म्हणजे याचा अर्थ अनस्टेबल आहे, पण एवढं पण नाही की लगेच तुटून जाईल. स्टेबिलिटीचं रिझन काय? म्हणजे न्यूक्लियस अनस्टेबल आहे नो डाऊट, पण काहीतरी दडलं आहे की ज्याच्यामुळे ते स्टेबलसुद्धा आहे. काहीतरी अशी गोष्ट आहे की जे रिपल्शनला काउंटर बॅलन्स करत आहे, ते त्याला स्टेबल करत आहे न्यूक्लियसला. तर हे अनस्टेबिलिटीचं रिझन झालं. स्टेबिलिटीचं रिझन काय असतं ते आपण जाणून घेऊया पुढच्या लेक्चरमध्ये. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाईज करत राहा. टाटा, बाय बाय.